मित्रहो नमस्कार. 1999च्या कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाचा पराक्रम दाखवणारी ऑपरेशन सफेद सागर ही नवी वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आली आहे. दिग्दर्शक ओनी सेन यांनी 6 भागांच्या या वेब सिरीजमध्ये हवाई युद्धाची एक थरारक कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत जिमी शेरगिल, सिद्धार्थ, आदिल हुसेन, विनय पाठक, अभय वर्मा इत्यादी. तर जाणून घेऊया देशभक्तीवर आधारित या वेब सिरीजच्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये यातला मुख्य विषय येईल जो बऱ्यापैकी चांगला हाताळला गेला आहे. नंतर सर्व कलाकारांची ॲक्टिंग येईल. प्रत्येकाने आपले काम अगदी व्यवस्थित केले आहे. मेकर्सचा अभ्यास सुद्धा पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये काउंट होईल. यात त्यावेळची प्रत्येक घटना ही अगदी तारखेनुसार रिक्रिएट करून दाखवली आहे, जे कौतुकास्पद आहे. शिवाय काही ठिकाणी ओरिजिनल फुटेजचा वापर केल्याने त्या सीनचे गांभीर्य टिकून राहते. आपल्या जवानांनी किती प्रतिकूल परिस्थितीत या संकटाचा सामना केला याची माहिती या वेब सिरीजमुळे मिळते. शिवाय याचे VFX ही खूप चांगले आहेत, जे सो कॉल्ड हाय बजेटच्या मूव्हीपेक्षाही सरस आहेत. आता सविस्तर बोलूया या वेब सिरीजच्या काही खटकलेल्या गोष्टींबाबत. सर्वात मोठी खटकलेली गोष्ट म्हणजे एअरफोर्सच्या पराक्रमाची गोष्ट दाखवताना त्यांनी आर्मीच्या पराक्रमाकडे काहीसं दुर्लक्ष केल्याचं दिसतं. आर्मीच्या जवानांची शौर्यकथा आपल्याला काही डायलॉग्समधून समजते, पण ती जर प्रत्यक्षात दाखवली असती तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे आपल्या विमानांचे जे पायलट दाखवले आहेत ते आपल्याच कौटुंबिक समस्येमध्ये किंवा आपापसातल्या हेवे दाव्यांमध्ये गुंतलेले दिसतात. त्यामुळे ते विमान चालवताना किंवा इतर सराव करतानाही काहीसे गोंधळलेले किंवा हरवलेले दाखवले आहेत. लढाऊ विमानांचा पायलट हा खरं तर शारीरिक आणि मानसिकरित्या एकदम फिट असतो. त्याशिवाय त्याला विमान उडवण्याची परवानगी मिळतच नाही. ही बेसिक गोष्ट यात सोयीस्कर लिबर्टी घेऊन बाजूला करण्यात आली आहे. ह्या पुढे जाऊन मी म्हणेन की जरी ते पायलट खरंच तसे होते तरी अशा वेब सिरीजमध्ये आपल्या पायलटला तसे दाखवू नये. कारण आपण डॉक्युमेंटरी तर बनवत नाही आहोत ना की सगळं जसेच्या तसं दाखवलं पाहिजे, नाही का? दुसरीकडे पाकिस्तानी रेंजर्स आणि आतंकवाद्यांचे ध्येय स्पष्ट दाखवले आहेत आणि ते ध्येय गाठण्यासाठी ते सक्षमही दाखवले आहेत. त्यानंतर अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं पात्र. हे पात्र त्यांनी का थोडं गोंधळलेलं, थोडं कमकुवत असं दाखवलंय हे त्यांनाच माहिती. ह्या वाजपेयींच्या बोलण्याला काही धारच नव्हती. तर दुसरीकडे नवाज शरीफचे पात्र खरोखर शरीफ दाखवलंय. या शरीफ माणसाला माहितीच नसते की आपल्या सैन्याने आतंकवाद्यांच्या मदतीने कारगिलपर्यंत सगळ्या चौक्या काबीज केल्या आहेत वगैरे. आता नेटफ्लिक्स म्हटल्यावर हे होणं स्वाभाविक आहे. असो, ह्यात जेव्हा जेव्हा फॅमिली मॅटर येते तेव्हा कथा थोडी भरकटल्यासारखी वाटते. 6 एपिसोडपैकी किमान 1 एपिसोड तरी कमी करता आला असता इतपत इतर गोष्टी यात टाकल्या आहेत. कारगिलचे युद्ध चालू आहे हे जाणवतच नाही, कारण तिथे खूपच कमी फोकस केला आहे. त्यामुळे युद्धाच्या बातम्या जरी आपल्या कानावर पडत असल्या तरी योग्य तो प्रभाव पाडण्यात ही सिरीज थोडी कमी पडते हे नक्की. या सर्व गोष्टी लक्षात घेता मी ऑपरेशन सफेद सागरला देईन 10 पैकी 6.5 मार्क्स. आपल्या जवानांना काहीसे डिसायर जर दाखवले नसते, वाजपेयींचे पात्र जर वीक दाखवले नसते आणि स्क्रीन प्ले टाईट करून कथा जर आटोपती घेतली असती तर नक्कीच याचे रेटिंग 8च्या वर गेले असते. कारण मूळ विषयच दमदार होता. तरीही आजकालच्या कंटेंटसोबत तुलना केली तर ही सिरीज उजवी ठरते हे नक्की. शिवाय फॅमिली फ्रेंडली असल्याने आपण सर्वांसोबत हा कंटेंट बघू शकतो. बाकी तुम्ही ही वेब सिरीज बघितली असल्यास तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.